पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। निलंगा तालुक्यातील कोकळगाव परिसरातील तेरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेनं केलाय। या प्रकरणात महसूल यंत्रणेच्या भूमिकेची चौकशी करून संबंधित तलाठी बालाजी नरवटे यांच्यावर भ्रष्टाचाराची कारवाई करून तात्काळ बदली करण्याची मागणी संघटनेनं केली आहे। संघटनेनं दिलेल्या निवेदनानुसार नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत असून पर्यावरणालाही धोका निर्माण झालाय। यापूर्वी 6 एप्रिल 2026 रोजी निवेदन देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचं नमूद करण्यात आलंय। तसेच संबंधित तलाठी सामान्य नागरिकांकडून विविध कामांसाठी मोठ्या रकमेची मागणी करत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या। काही स्थानिक अधिकाऱ्यांचा व राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्यामुळे परिस्थिती गंभीर बनल्याचा आरोपही करण्यात आलाय। संघटनेने इशारा दिलाय की येत्या 10 मे 2026 पर्यंत प्रशासनानं सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनादरम्यान होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील असंही स्पष्ट करण्यात आलंय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संस्थापक अध्यक्ष विशाल वसंतराव सूर्यवंशी अखिल भारतीय आदिवासी वाल्मिक संघटनेनं केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.